साधन कोणतेही स्वीकारा, मला साधनेची अडचण नाहीच आहे. तुम्ही कर्ममार्गानं आपण जावं का ज्ञानमार्गाने जावं, आपला अधिकार कशामध्ये आपण मानावा या संबंधामध्ये मला विशेषत्वानं काही बोलायचंच नाही आहे. मला सांगायचं कुठलंही साधन आपण निवडा, पण त्या साधनेतून आपल्या साध्यापर्यंतची मार्गक्रमणा करताना सद्गुरूंनी आपलं बोट धरलेलं असलं पाहिजे. हे सगळ्या साधनांमध्ये समानत्वानं स्वीकारावं लागतं. माझा मुद्दा एवढाच आहे. कर्ममार्गानं जा ना, पण कर्म चांगलं कोणतं आणि वाईट कोणतं हे सांगणारा कोणीतरी पाहिजे ना आम्हाला. आम्ही आमच्या बुद्धीनं कर्माची श्रेयस्करता निवडू शकत नाही. कारण कर्म जे डोळ्याला दिसतं तेच परिणाम करतं असं नाही आहे, तोच परिणाम प्राप्त होतो असं नाही आहे. आम्हाला कर्म दिसताना वेगळं दिसतं आणि परिणाम होताना कदाचित वेगळा होतो. याच्याकरता मी एक सामान्यत्वानं एक उदाहरण अनेक वेळेला सांगत आलेलो आहे. पुन्हा एकदा सांगतो मी. संध्याकाळची वेळ असते, आपण घरामध्ये बसलेलो असतो, आपल्या हातामध्ये वर्तमानपत्र असतं. ऑफिसमधून आल्यानंतर आपण ते वर्तमानपत्र वाचत असतो. आता हे वर्तमानपत्र वाचत असताना आपलं लक्ष इकडे तिकडे जातं, दिवा लावलेले असतात आणि त्या दिव्याच्या प्रकाशाला भुलून संध्याकाळच्या वेळेला एखादा कीटक त्या भिंतीवर येऊन बसतो. तो किडा येऊन बसला की त्या किड्याला खाण्याकरता पाल येते. आता फ्लॅटमध्ये पाली दिसत नाहीत, जुनं कुठंतले आठवून बघा, ती पाल येते. मग आपण बघतो आता ही पाल जाईल, त्या किड्याला खाईल. आपल्या डोळ्यासमोर कुणाची तरी हत्या होते, कुणाचा तरी जीव जातो. आपली भूतदया तिथे का जागी होऊ नये? आपल्या अंतःकरणात भूतदया, अरे अरे किडा मरेल, पाल किड्याला मारेल, खाईल, चांगलं नाही. आपल्या डोळ्यासमोर नको. मग मनुष्य काय करतो? आपल्या हातामध्ये रुमाल असतो, एखादा नॅपकिन असतो, वर्तमानपत्र असतं. आपण पटकन त्याच्याने त्या पालीला मारल्यासारखं करतो. ती पाल बिचारी घाबरते, निघून जाते, किडा उडून जातो आणि आपल्याला असं वाटतं की आपल्या एका साध्या कृतीनं आज आपल्या खात्यामध्ये जरा पुण्य जमा झालेलं आहे. मी चुकत नसेल तर विचार करा, असं होतं की नाही? हा सामान्य दृष्टांत आहे, काही फार महत्त्वाचा आहे अशातला भाग नाही, पण अशा घटना घडतात आणि आपल्याला वाटतं की चला आज काहीतरी पुण्यार्जन आपण केलं, आपण पुण्य मिळवलं, आज एका किड्याचा जीव वाचवला. आता किड्याचा जीव आपण वाचवला, याला जर पुण्य म्हणायचं असेल तर आपल्याला असं वाटलंय की हे पुण्य आहे म्हणून. पण अडचण अशी झाली होती की त्या पालीला 2 दिवसापासून अन्न मिळालं नव्हतं. किडा हे त्या पालीचं अन्न आहे. ते अन्न खाण्याकरता ती पाल बरोबर पुढे आली होती. तिच्या प्रारब्धामध्ये त्या दिवशी तो किडा होता. आता तिला भूक लागलेली आहे, तिच्या पोटामध्ये 2 दिवसापासून अन्न नाही आहे. आज तिला तो किडा मिळालेला आहे. आता तो किडा खाऊन तिची भूक भागणार आहे आणि ते खाण्याकरता ती पाल पुढे आलेली होती. मग भूक लागलेल्या माणसाला किंवा भूक लागलेल्या एखाद्या जीवाला त्याच्या अन्नापासून विनमुख करणं हे पाप आहे का पुण्य आहे? मुद्दा फार महत्त्वाचा नाहीच आहे. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, आपण पाप केलंय का पुण्य केलंय याचा काय निर्णय करता? आम्हाला वाटलंय आम्ही पुण्य केलंय, पण त्या पालीला उपाशी ठेवण्याचं पाप आमच्याकडूनच घडलंय. मग याला पाप म्हणायचं का पुण्य म्हणायचं? काहीच आम्हाला ठरवता येत नाही. याच्याकरता कोणाचा तरी कर्मातल्या ज्ञात्या पुरुषाचं मार्गदर्शन आम्हाला प्राप्त झालं पाहिजे. आणि जो कर्माच्या युक्तायुक्ततेचा उपदेश आम्हाला करतो तो कर्मातला आमचा गुरु आहे, त्याला साधुबोध असं म्हणता येतं. कर्माच्या बाबतीत विचार केला तर तो झाला साधुबोध. साधन कोणतंही करा, आम्हाला संत संगती अपेक्षित आहे, आम्हाला गुरुकृपा अपेक्षित आहे. बरं, हे जसं आहे तसं आपण जर योग मार्गानं निघालो तर योगा करता तर गुरुची आवश्यकता आहेच आहे, हे तर मान्यच करावं लागतं. आम्ही आमच्या मनानं योग कसा हे ठरवू नाही शकत. पतंजली मुनींनी आपल्याला योगशास्त्र शिकवलंय, सांगितलंय, आम्हाला त्या मार्गानंच जावं लागेल. मला जर असं वाटलं की मी आधी समाधी लावून घेतो, यम नियम आसन नंतर बघू, चालेल? माझ्या बुद्धीनं मला हे नाही करता येणार, मला कुठेतरी करावं लागेल. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायामध्ये तत्रैकाग्रम मनः कृत्वा
या श्लोकावर भाष्य करताना त्याच्या खालच्या पहिल्या ओवीमध्ये आपल्याला चित्ताची एकाग्रता करायची असेल तर कशी केली पाहिजे याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलं, मग तेथ आपण करोनी सद्गुरु स्मरण. पहिला शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी हा वापरला आहे. तिथं आपण बसलं पाहिजे आणि पहिल्यांदा काय केलं पाहिजे तर सद्गुरु स्मरण केलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपलं चित्त एकाग्र होणार नाही. चित्ताला एकाग्र करायचं असेल मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करोनी सद्गुरु स्मरण अनुभवीजे. ज्ञानोबरायांची ओवी बघा खालची, तिथं सद्गुरूंची अपेक्षा. आम्हाला योग मार्गानं जाताना गुरु पाहिजे, आम्हाला कर्म मार्गानं जाताना गुरु पाहिजे, ज्ञान मार्गाने जाताना तर विषयच नाही. आम्हाला गुरु लागतोच लागतो, कारण ज्ञान हे असं आभाळातून पडत नाही. ज्ञानाकरता गुरुची आवश्यकता आहे. मग ते किती प्रमाणं याला देऊ मी आपल्याला? पुन्हा तेच आहे. प्रमाणं दिली तर तुम्ही पुन्हा तेच म्हणाल. आत्ताच म्हणाला तुम्ही पाठांतर दिसेल, खरंच पाठांतर दिसेल. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा तो स्वाधीन करी सुभट. 4था अध्याय. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिना. या श्लोकाच्या खालच्या 4 ओव्या ज्ञानोबरांच्या बघा. ज्ञान पाहिजे ना, ज्ञान बरवं पाहिजे ना, मग ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे. संतांकडे गेलं पाहिजे. गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधानाथी जैसे. ज्ञान पाहिजे ना, मग गुरुकडे गेलं पाहिजे, संतांकडे गेलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला ज्ञान प्राप्त होणार नाही. कितीतरी प्रमाणं देता येतील. कर्मानं अंतःकरण शुद्ध होईल. ते कर्म सद्गुरूंच्या कृपेनं मार्गदर्शनानेच निष्काम होईल आणि निष्काम कर्माचरणाने अंतःकरणाची शुद्धी होईल. पण शुद्ध अंतःकरणामध्ये परमात्मा स्वतःच्या इच्छेनं नाही येणार. ते ज्ञान गुरुच्या अंकित असतं. त्याला गुरूंनीच कृपा करावी लागते तर ब्रह्मज्ञान होईल, नाहीतर होणार नाही. उपनिषद बघा आपण. परीक्ष लोकान कर्मचितान तस्मात् ब्राह्मणः निर्वेदमायान्नास्ति अकृतः कृतेन तद्विज्ञानार्थम गुरुमेव अभिगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. असं उपनिषदाने म्हटलं. आचार्याने याच्या खाली भाष्य करताना फार सुंदर पंक्ती दिली. आचार्य त्याच्या भाष्यामध्ये असं म्हणतात, शास्त्रज्ञो अपि स्वातंत्र्येण ब्रह्मज्ञानान्वेषणं न कुर्यात. शास्त्रज्ञ अपि स्वातंत्र्य असलं तरी ब्रह्मज्ञानान्वेषणं न कुर्यात गुरुमेव अभिगच्छेत. त्यांनी गुरुकडे गेलं पाहिजे. तुम्ही शास्त्रज्ञ असा. शास्त्रज्ञ म्हणजे सायंटिस्ट नव्हे. शास्त्रज्ञ म्हणजे शास्त्राचा जाणकार, शास्त्रवेत्ता. हा जो शास्त्रज्ञ आहे ना, आपण किती मोठे शास्त्रज्ञ असा, आपल्याला कितीही ज्ञान असू देत, पण ब्रह्मज्ञानान्वेषणं न कुर्यात. बाकी सगळी ज्ञानं तुम्हाला तुमच्या बुद्धीनं मिळवता येतील. ते काय झालंय, थोडंसं स्पष्ट बोलायचं झालं ना, आपल्याला माहिती आहे पण तरी सांगतो. आम्ही आमच्या बुद्धीनं जे मिळवतो ना ती माहिती असते, आणि गुरुच्या कृपेनं जे मिळतं ना ते ज्ञान असतं. स्वबुद्धीनं मिळवता येते तर ज्ञान नाही, स्वबुद्धीनं मिळवता येते ते माहिती, ती माहिती असते. आणि गुरुकृपेनं मिळतं ते ज्ञान असतं. आमच्या जीवनाच्या कृतार्थतेकरता माहितीचा उपयोग नाही आहे, ज्ञानाचा उपयोग आहे. ब्रह्मज्ञानाची आवश्यकता आहे. माहिती आज आहे तर उद्या बदलून जाईल. माणसं म्हणतात अहो आम्हाला हे माहिती होतं, मग मुलं म्हणतात अहो आजोबा ते झालं, आता ते बदलून फार वर्ष झाली, तुम्ही अजून जुन्याच काळात आहे. माहिती बदलून घ्या, तुमची माहिती सुधारून घ्या. त्याला मराठीत एक शब्द आहे अपडेशन म्हणतात, त्याला अपडेट करणं म्हणतात आहे ना, मराठीमध्ये अपडेट करणं म्हणतात. हे अपडेट करता माहिती अपडेट होते, ज्ञान अपडेट झालंय का कधी? ज्ञानेश्वर महाराजांचा काळ आणि आत्ताचा आपला काळ याच्यामध्ये अंतर आहे की नाही? आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांना झालेलं ज्ञान आपल्याला जर होईल ज्ञान, तर त्या ज्ञानामध्ये बदल झालाय का? अपडेशन आलं का? झालं का काही की बाबा अपडेशन आलंय, आता तुम्ही हे तुमचं आता हे आपण मोबाईल वापरतो, कॉम्प्युटर्स वापरतो, त्याच्यामध्ये एक ऑपरेटिंग सिस्टीम असते, OS म्हणतात, ऑपरेटिंग सिस्टीम असते. ही ऑपरेटिंग सिस्टीम ही
अपडेट करत राहावी लागते. त्याचं अपडेशन येतं विशिष्ट कालावधीनंतर. आणि कालांतराने असं होतं की अपडेशन येतं, पण आम्ही करू शकत नाही, कारण आमच्याकडे जे गॅझेट आहे ते त्याला उपयुक्त नाही. आता होतं ना असं, मी चुकत नाही आहे ना, हे होतं. याच्यामध्ये अपडेशन होतं, पुढचं वर्जन पुढचं वर्जन पुढचं वर्जन करावं लागतं. वेदांतशास्त्रामध्ये कर्मशास्त्राचं अपडेशन आत्तापर्यंत आलेलं नाही. ज्ञानशास्त्राचं अपडेशन आत्तापर्यंत आलेलं नाही, करावंच लागत नाही. परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती ज्या काळामध्ये परब्रह्मा काय अगदी सुरुवातीचा विचार केला तर सदाशिवापासून ते ज्ञानोबरायांपर्यंत आपण जर गुरुपरंपरेचा विचार केला तर त्यांना जे ज्ञान झालं आणि ह्यांना जे ज्ञान झालं त्या ज्ञानामध्ये किती वर्जन्स आली ज्ञानाची? आली नाहीत. त्याच्यामध्ये अपडेशन आलं नाही. तेच ते ज्ञान आहे. माहिती बदलून घ्यावी लागते, ज्ञानाला बदल नाही आहे. ज्ञान तेच आहे. कृतार्थता ही बदलात नसते, कृतार्थता ही निश्चितीत असते, निश्चयात्मक भूमिकेमध्ये असते. बरं, जे परिवर्तित होतं ते चुकीचं आहे का? अजिबात चुकीचं नाही आहे. आमच्या बुद्धीनं आम्हाला जे प्राप्त होतं ती माहिती असू शकते. आम्हाला जर ज्ञान हवं असेल तर त्याच्याकरता गुरुकडे जावं लागेल. शास्त्रज्ञ अपि स्वातंत्र्येण ब्रह्मज्ञानान्वेषणं न कुर्यात गुरुमेव अभिगच्छेत, असा आचार्याने बोलून दाखवलं. मग बाकीचं बाकीची माहिती आहे त्याचाही विचार आहे ज्ञानेश्वरीमध्ये. 15वा अध्याय काढा आपण, ते त्याला ज्ञान म्हटलं जातं पण गौणार्थानं. एखाद्या माणसाला खूप माहिती असली ना की समाजामध्ये त्याचे फार ज्ञानी माणूस आहे, त्याला सगळं माहिती आहे, तो ज्ञानी नाही आहे, तो माहितगार आहे. ज्ञानी वेगळा असतो, माहितगार वेगळा आहे. त्याला माहिती खूप आहे. ते ज्ञानही आपैसे होईल, प्रज्ञा परिमाणूही उगाणा घेईल, सकळ शास्त्राचे येईल सर्वस्व हाता. परिते व्युत्पत्ती ऐसी जरी विरक्ती न रिगे मानसी तैस तरी सर्वात्मका मजसी न होय भेटी. 15व्या अध्यायामध्ये किती माहिती आहे त्याला? प्रज्ञा परिमाणूही उगाणा घेईल. परमाणू, या जगतामध्ये किती परमाणू आहेत हे सुद्धा त्याची बुद्धी त्याला सांगू शकेल. पण ही माहिती झाली, या जगतामध्ये किती अणू, किती रेणू, किती परमाणू आहेत हे कळल्याने मला मोक्ष मिळेल काय? याच्याने मला भगवत दर्शन होईल का? याच्याने कृतार्थतेची जाणीव होईल का? कारण मी जेव्हा असं म्हणेन की या जगतामध्ये इतके 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 परमाणू आहेत, तेव्हा हे सांगेपर्यंत परमाणूंची संख्या बदललेली असेल. म्हणजे मी जी माहिती जगाला देतो त्या जगाच्या दिल्या गेलेल्या माहितीनं कदाचित माझा व्यवहार चांगला होईल, पण माझा परमार्थ आनंदाचा होईल याची शाश्वती नाही देता येणार. ही माहिती आहे, ही बदलत जाते. मला ज्ञान हवंय, आम्ही त्याला माहिती म्हणतो. ही माहिती वेगळी. परमाणूही उगाणा घेईल, सकळ शास्त्राचे येईल सर्वस्व हाता. एखाद्याने जर विचारलं या शास्त्रात काय, सांगू शकतो. व्याकरणात काय, सांगू शकेन. योगशास्त्रात कोणत्या सूत्रात काय आलं, प्रवचन करू शकेन. पण तुम्हाला कधी समाधी लागली का? नाही. मग काय करायचं? ही माहिती झाली. आता अजून एक फरक सांगतो शेवटचा आणि पुढे जातो. आपल्याला प्राप्त असलेली आध्यात्मिक माहिती जोपर्यंत अनुभव पर्यवसायी होत नाही तोपर्यंत त्याला ज्ञान ही संज्ञा लागत नाही. हा शेवटचा फरक. माहिती आम्हाला अनुभवाच्या उंबरठ्यापर्यंत नेईल पण अनुभव नाही देणार. आणि ज्ञान आम्हाला आत्तापर्यंतच्या माहितीतून ज्ञानाने समृद्ध करेल. आमच्या जीवनामध्ये पुन्हा काहीतरी मिळवण्याची आवश्यकताच ठेवणार नाही. त्याला ज्ञान म्हणा. माहितीमध्ये एवढी माहिती झाली, याच्या पुढं काय, याच्या पुढं काय? ही लँग्वेज शिकून झाली, आता ती लँग्वेज, ती लँग्वेज झाली, आता ही, आता ती सी आली, C+ आली, C++ आली, अजून त्याच्यामध्ये काय? मी त्या क्षेत्रातला तज्ज्ञ नव्हे, कानावर पडतं म्हणून सांगतोय. पण ब्रह्मज्ञानात काय अपडेशन झालं, काय बदल झाले? एक ब्रह्मज्ञान जुन्या काळामध्ये असं होतं, नंतर त्याच्यामध्ये ब्रह्मज्ञान ++ असं काही अपडेशन आलं आहे का आत्तापर्यंत? असं काही आलं आहे का? नाही. आत्तापर्यंत कोणतेही गुरु आपली एक कंपनी सोडून दुसरीकडे चांगलं पॅकेज मिळतं म्हणून बदलून गेले नाहीत. ते गुरुच राहिलेत. त्यांच्यामध्ये बदल नाही झाला, त्यांच्या ज्ञानामध्ये बदल नाही झाला, त्यांच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची भूमिका तशा अर्थाने ज्ञानाच्या बदलल्या नाहीत. मग याचा अर्थ माहितीला काही मूल्यच नाही आहे का? नक्की आहे.
आजच्या काळामध्ये मूल्य आहेच आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला महत्त्व जास्त आहे, नॉलेजला फारसं महत्त्व राहिलेलं नाही. कृतार्थता ज्ञानाने होते आणि ते ज्ञान मिळवायचं असेल तर आम्ही आमच्या बुद्धीनं मिळवू शकत नाही. त्याच्याकरता गुरुकडे गेलं पाहिजे. साधन कोणतंही करा, कर्म मार्गाने जा, गुरु पाहिजे. योग मार्गाने जा, गुरु पाहिजे. ज्ञान मार्गाने जा, गुरु पाहिजे. याच्याही पुढं जाऊन सांगतो, भक्ती मार्गानं जाणाऱ्यांना सुद्धा गुरुच्या चरणाचा आश्रय करावा लागतो. माझ्या मनात आलं म्हणून मी भक्ती केली, मान्य आहे. त्याला भक्ती ही संज्ञा येईल की नाही ती परमात्मा संबंधानं आहे, मान्य आहे. पण अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या परमात्मा संबंधानं निर्माण झालेल्या कोणत्याही भावनेला आपल्याला भक्ती म्हणता येणार नाही. मी भक्तीचं थोडंसं वेगळं स्वरूप आत्ता समोर ठेवतो, पुढे जातो. आणि विचार असा आहे, अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या कोणत्याही भावनेची तीव्रतम अवस्था आणि त्या अवस्थेला दिलेली अनन्यतेची जोड, हे दोन गोष्टी या जोपर्यंत एकत्रित येत नाहीत तोपर्यंत त्याला भक्ती म्हणता येणार नाही. भावना कोणती असू दे, द्वेषाची भावना सुद्धा भक्ती ठरते. द्वेष भक्ती ठरत नाही असं नाही, द्वेषाची भावनाही भक्ती ठरते. क्रोधाची भावनाही भक्ती ठरते, कामाची भावनाही भक्ती ठरते, लोभाची भावनाही भक्ती ठरते. पण द्वेषाची भावना भक्ती ठरायची असेल तर द्वेष पराकोटीचा वाढला पाहिजे आणि त्या द्वेषाचं आलंबन परमात्मा असलं पाहिजे, तर ती भक्ती ठरेल. भावनेची तीव्र अवस्था आणि भावनेचं आलंबन परमात्मा, या दोन गोष्टी एकत्रित याव्यात तेव्हा ती भावना भक्ती ठरेल, नाहीतर भक्ती ठरणार नाही. लोभ असावा की असू नये, असावा. किती असावा? खूप असावा. पण कशाचा असावा? भगवंताच्या प्राप्तीचा असावा, झाली भक्ती. लोभ असावा की असू नये, असावा. आता थोडं प्रपंचात येऊन बघा, लोभ असावा की असू नये, असावा. कशाचा असावा? प्रपंचाचा असावा. भक्ती होईल? नाही होणार. विषय परमात्मा, आलंबन परमात्मा आणि भावनेची तीव्रता. सामान्यत्वानं लोभ आहे, परमात्मा संबंधानं आहे. मिळाला मिळाला, नाही मिळाला नाही मिळाला, मला भगवान प्राप्त व्हावा असा लोभ आहे, अशी इच्छा आहे. आणि समजा नाही झाला तर नाही झाला तर नाही झाला, असं नाही चालत. मला झालाच पाहिजे, त्याच्याकरता माझा प्राणपणाला लावीन मी, त्याच्याकरता काय मला करावं लागेल ते करेन मी. काय पर्वतावरून उडी मारावी लागत असेल तर मी मारेन, तुकोबारायांनी म्हटलंय असं. हां, मी काय करू त्याच्याकरता म्हणजे मला देव भेटेल? मी अग्नीमध्ये उडी मारू का? मी पर्वतावरून उडी मारू का? मी करायला तयार आहे. एवढी तीव्रता भावनेची असेल आणि जर त्या भावनेचं आलंबन परमात्मा असेल तर आपल्याला भक्ती म्हणता येऊ शकतं. पण परमात्म्याला आलंबन करण्याकरता अंतःकरणामध्ये आत्तापर्यंत आश्रयाला राहिलेले अनेक विषय, त्या विषयाच्या संबंधानं त्यागाची भूमिका ही गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय सिद्ध होणार नाही, हे लक्षात घ्या. माझ्या अंतःकरणात विषयाची आसक्ती असणारच आहे, कारण मी जीव आहे. पण विषयाचा त्याग कसा केला पाहिजे याच्याकरता गुरुचं मार्गदर्शन लागतं. नुसतं मला नको मला नको मला नको, याला तिरसटपणा म्हणतात, वैराग्य म्हणत नाहीत. वैराग्य वेगळं असतं, तिरसटपणा वेगळा असतो. लोकांना बऱ्याच वेळेला असे भ्रम आहेत. अर्जुनाचं हेच आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे, मला राज्य नको मला राज्य नको, हे वैराग्य आहे. वैराग्य नाही, हा वैताग आहे. आम्ही वैतागानं नको म्हणतोय, त्याला वैराग्य म्हणत नाहीत. दोषदृष्टी जिहासाच पुनर्भोगेश्व दीनता, पंचदशीमध्ये वैराग्याचं लक्षण आलंय. वैराग्य कशाला म्हणतात? असाधारण हेत्वाद्या वैराग्यस्य त्रयोप्यमी, पंचदशीत आलं. विषयाचं दोषदर्शन झालं पाहिजे, विषयामध्ये दोष काय हे कळणं हे वैराग्याच्या उत्पत्तीचं कारण आहे. जिहासा, विषयाचा त्याग होणं, हे वैराग्याचं स्वरूप आहे. आणि दोषदृष्टी जिहासाच्या पुनर्भोगेशु अधीनता, हा वैराग्याचा परिणाम. स्वरूप, हेतू, स्वरूप आणि परिणाम या तीन गोष्टींना संकल्पना विचारात घ्यावी लागत असते. तुम्ही विज्ञान बघा, अध्यात्म बघा, अधिक कुठेही बघा, कोणतीही संकल्पना, कोणतीही कन्सेप्ट विचारात घेताना या तीन पायऱ्यांवरून जावं लागतं. त्याचा हेतू काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे आणि त्याचा परिणाम काय. कोणती कन्सेप्ट, कोणतीही संकल्पना विचारात घेताना
जर त्याचं व्यवस्थित चिंतन शास्त्रीय मार्गानं करायचं असेल तर या 3 भूमिका बघाव्या लागतात. मुळात त्या संकल्पनेचा हेतू काय आहे, मुळात त्या संकल्पनेचं स्वरूप काय आहे आणि त्या संकल्पनेचा आपल्यावर होणारा परिणाम काय, या 3 गोष्टी बघाव्या लागतात. पुनर्भोगेषु अदीनता, कारण विषय समोर दिसला की मनुष्य दीन व्हायला लागतो, दैन्य त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतं. मग त्याच्याकरता हात जोडेल, शरण जाईल, पाया पडेल, वाटेल तशी कामं करेल, त्याच्या पुढे पुढे करेल, तो म्हणेल तसा वागेल, ही दीनता आहे. एकदा विषयाचं दोषदर्शन झालं, विषयाचा त्याग झाला की ते वैराग्य आमच्या ठिकाणी असं विषयाबद्दलचं दैन्य निर्माण करत नाही. हा वैराग्याचा होणारा परिणाम आहे. हे वैराग्य आमच्या ठिकाणी सहज उत्पन्न होईल, सहज उत्पन्न होईल. मनुष्य सहज बसला आणि त्याला अचानक असं वाटलं की आजपासून मी विरक्त आहे, असं झालंय कधी? असं होणार नाही. जीवनामध्ये काही घडावं लागेल, दुःख तरी निर्माण व्हावं लागेल. त्या भागवतामध्ये 11 स्कंधाच्या 23व्या अध्यायात मी आपल्याला संदर्भ देतोय. 11 स्कंधाच्या 23व्या अध्यायामध्ये भिक्षुगीत आलंय. त्या भिक्षूला वैराग्य झालंय. ते वैराग्य का झालं हे त्या ग्रंथात आपण त्या स्कंधामध्ये बघा, आपण त्या अध्यायात बघा, 23व्या अध्यायात. का वैराग्य निर्माण होतं माणसाच्या ठिकाणी? अचानक निर्माण होत नाही. आणि अचानक निर्माण झालेलं वैराग्य हे माणसाला वैराग्य म्हणून स्थिर ठेवता येत नाही. मी तुम्हाला साधं सांगू, एखादा मनुष्य आहे, जेवण झालंय आणि सहज शतपावली करत करत मित्राकडे गेला आणि मित्राने त्याला विचारलं, अरे आत्ताच जेवायला बसलो, बस ना. तो म्हणतो, नाही नाही आता जेवण नको. वैराग्य आहे का होय? म्हणजे विषयाचा त्याग करणं एवढ्यालाच वैराग्य म्हणायचं आहे का? हा मुद्दा आहे. नाही नाही नको. का नको म्हणतोय तो? कारण आता पोटात जागा नाही आहे म्हणून. आता पोटात जागा नाही आहे म्हणून नको म्हणतोय. थोडी जागा असू द्या, थोडी. मनुष्य बसायला तयारच आहे, तिथं वैराग्य नाही आहे त्याला. थोडी जागा, थोडी पाहिजे, जास्त नाही. आयुर्वेदाने चिंतन असं केलं आहे, माणसाने किती जेवावं याचं परिमाण दिलं आहे. सोपं सांगतो मी, सोप्या शब्दात. आयुर्वेदाने विचार सांगताना असा सांगितला आहे, माणसाने तेवढंच जेवावं की लगेच जेवायला बसवलं तर तेवढंच जेवता यावं. बघा कसं आहे ते. पण तसं कोणी करत नाही. आम्ही एके ठिकाणी जेवायला बसलो होतो, आठवलं म्हणून सांगतो गंमत. आम्ही एके ठिकाणी असे जेवायला बसलो. जेवण चालू असताना एक गृहस्थ भिक्षा मागायला म्हणून तिथं आले. तर त्या घरातल्या माणसाने असं सांगितलं की अरे सगळेच वारकरी बसले जेवायला, तुम्ही कशाला भिक्षा मागायला आलाय, तुम्ही पण बसा ना. तर म्हणलं हां चालेल. त्याला ताट मांडलं, तोही आमच्या पंक्तीला आला, बसला. जिलबीचा बेत. मग आता वाढणारेही चांगले होते, खाणारेही चांगले होते. बाप देवो उदार अपरिमित याचक स्वेच्छा सदोदित, ज्ञानोबारायांनी म्हटले. चांगलं वाढणारे चांगले उदार होते. खेड्यामध्ये काय होतं, जिलबी संख्येनं वाढत नाहीत. जिलबीची मोजदात ही ताटावर होते. किती ताट जिलबी खायचं एवढंच ठरतं. 5 जिलब्या खाल्ला आणि 7 जिलब्या खाल्ल्या असं नाही, किती ताटं खाल्ली. वाढणारे चांगले ताटाने वाढत होते, खाणारे चांगले खात होते. मी नाही खाल्ले तेवढ्या, मी एखाद दुसरी जिलबी खाल्ली. बाकीचे खाणारे चांगले होते, तोही बिचारा भिक्षेचं ताट खाली ठेवून जेवायला बसला होता, त्याने पुष्कळ जिलब्या खाल्ल्या. चांगली 2-4 ताटं रिचवली त्याने. जिलब्या खाऊन झाल्यानंतर आता जेवणं झाली, उठायची वेळ आली. आम्ही उठणारच होतो, तेवढ्यात त्या घरातल्या माणसाने काय सांगितलं, 1-2 मिनटं थांबाव. आणि काय झालं, त्यांनी सांगितलं, काय नाही माझ्या लक्षात नाही राहिलं, आज तुम्ही सगळी वारकरी मंडळी येणार, गावात जिलबी केलेली आहे, पण माझ्या घरात तुम्ही जेवणार म्हणून मी मुद्दाम बासुंदी आणली होती. ती वाढायची राहून गेली, थोडी बासुंदी. आम्ही म्हटलं आता भरपूर जेवण झालंय, पोटात जागा नाही, आता बासुंदी नको. ते जे 5-7 ताट रिचवणारे होते ना, ते म्हणले आणा ना. मलाच आश्चर्य वाटलं. मी म्हटलं अहो 5 ताटं भरून जिलब्या खाल्ल्या तुम्ही
आणि आता अजून बासुंदी खायची म्हणता, पोटात जागा पाहिजे, कुठे ठेवणार? ते म्हणले ते जिलब्यांच्या नळ्या असतात ना, त्याच्यात ती जागा आहे, तिथं भरून घेतो. तर किती खाणार, किती खाणार? त्याला काही मर्यादा आहे का नाही? किती खाणार? तेवढं खायला शास्त्र परवानगी देत नाही. मनुष्याचं पोट भरल्यानंतर मनुष्य अन्नाला नाही म्हणतो, हे वैराग्याचं लक्षण आहे का? याला वैराग्याचं लक्षण म्हणत नाही. विषयाचा केवळ त्याग झाला म्हणून ते वैराग्य नाही आहे. तो त्याग होण्याकरता अंतःकरणामध्ये विषयाबद्दलची जिहासा निर्माण व्हावी लागते. आणि ती जिहासा अशी अचानक निर्माण होत नाही जागेवर बसून. त्याच्याकरता पहिल्यांदा विवेक निर्माण व्हावा लागतो. वैराग्य हे नेहमी विवेकाचा हात धरून विवेकाच्या मागोमाग येत असतं. अचानक आलेलं वैराग्य खरं नाही आहे. अचानक आलेला विवेक खरा नाही आहे. विवेकाच्या मागून आलेलं वैराग्य खरं आहे. त्या योग वासिष्ठामध्ये वसिष्ठ महामुनींनी रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना असं सांगितलं आहे की एखादा घाणेरडा पदार्थ पाहिला तर माणसाच्या अंतःकरणात एकदम वैराग्य निर्माण झाल्यासारखं होतं. घाणेरडा पदार्थ बघितला, त्याज्य पदार्थ बघितला, त्याला असं वाटतं अरे नको, काय हे भोगण्यामध्ये काही आनंद नाही. घाणेरडा पदार्थ बघितला, मनुष्य लांबून निघून जातो. ज्ञानोबारांनी तर 15व्या अध्यायात फार चांगलं वर्णन केलं आहे. जाऊ द्या, तोही विषय सोडून द्या आता. परंतु घाणेरडा पदार्थ बघितला, मनुष्य त्याचा त्याग करतो. मग संतसुद्धा त्याच पद्धतीनं विषयाचा त्याग करतात का? त्यांनी सांगितलं असं होत नाही, असं होत नाही. मनुष्य एखादा घाणेरडा पदार्थ बघून जसा त्याग करतो तसं संत महात्मे विषयाचा त्याग करत नाहीत. सताम उत्तम वैराग्यम विवेकादेव जायते, असं योगवासिष्ठामध्ये आलं. संतांच्या ठिकाणी निर्माण झालेलं उत्तम वैराग्य हे विवेकातून आलेलं असतं. आणि विवेकातून जर वैराग्य यायचं असेल तर ते वैराग्य येण्याकरता विवेक लागतो. आणि तो विवेक कुठे मिळतो? तो विवेक संतांजवळ प्राप्त होत असतो. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, 18वा अध्याय बघा आपण. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, चंद्र तेथ चंद्रिका, शंभू तेथ अंबिका, संत तेथ विवेका असणे कीजे. म्हणजे वैराग्य निर्माण होण्याकरता सुद्धा संतांची आवश्यकता आहे. ज्ञानाकरता सुद्धा साधूची आवश्यकता आहे. कर्माकरता सुद्धा गुरुकृपेची आवश्यकता आहे. योगाकरता सुद्धा संत कृपेची आवश्यकता आहे. साधन कोणतंही असू द्या, आम्हाला जर कृतार्थ व्हायचं असेल तर त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साधूचे संगती तरुणोपाय. हा 5व्या अभंगाचा शेवटचा शब्द. मग तो जर तरणाचा उपाय असेल, तरुण जाण्याचा उपाय असेल, साधूची संगती, तर संगतीनं कृतार्थता होत असेल तर त्या संगतीत काय प्राप्त होतं? याला ज्ञानेश्वर महाराज सांगतात, साधू बोध झाला. साधूच्या संगतीमध्ये आम्हाला बोध प्राप्त होतो. हा संत संगतीचा परिणाम ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आता संत संगतीत ज्ञान प्राप्त होतं, संत संगतीमध्ये तो बोध प्राप्त होतो. काय आहे? शब्दशः विचार करायचा झाला तर ज्ञानेश्वर महाराजांनी मागच्या चरणामध्ये, 5व्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये हे किंवा त्याच्या आधी संत शब्द वापरला आहे. 5व्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये साधूचे संगती असा शब्द वापरला आहे. आणि 6व्या अभंगाचा आरंभ करताना साधू असा शब्द वापरला आहे. हे सगळे शब्द थोडेसे बारकाईनं आपण बघा. मला याच अभंगात पहिला शब्द साधुबोध झाला आहे आणि शेवटच्या चरणामध्ये सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं आहे? ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. इथे सज्जन शब्द वापरला. संत, सज्जन आणि साधू असे 3 शब्द या संबंधामध्ये येतात. संतांचे संगती मनोमार्गे गती, इथं संत शब्द आला. साधू बोध झाला, इथे साधू शब्द आला. आणि ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, इथे सज्जन शब्द आला. 3 शब्द साधारण समान अर्थाने चालतात. पण काही ठिकाणी साधू आणि संत हे शब्द एकत्रित येतात. उठा उठा साधू संत, साधा आपुले हित, गेला गेला नरदेह मग कैसा भगवंत, भूपाळ्यांच्या अभंगामध्ये आपण म्हणतो. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवल, इथं साधू आणि संत जोडून आलेले शब्द आहेत. काय होतं, या शब्दाचे सामान्यत्वानं अर्थ एक होतात, पण भावभेद जर बघायचा झाला, धात्वार्थानं जर जायचं झालं तर त्याच्यामध्ये थोडा फरक पडतो.
असं आहे, आपण गीता वाचाना, आता हे जास्त तपशिलात जात नाही. 17व्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला उपदेश करताना शब्द काय वापरलेत? तिथं साधू आणि सत असे दोन्ही शब्द आले. सद्भावे साधू भावेच सत इति एतत् प्रयुज्यते. 17व्या अध्यायात आलं ना, सद्भाव आणि साधुभाव. सद्भाव हा संत भाव आहे आणि साधुभाव हा साधू भाव आहे. संत आणि साधू या दोन्ही शब्दामध्ये असणारा धातू एकच आहे. असभुवी हा धातू आहे, त्याला शत्रू प्रत्यय लागून साधू शब्द होतो आणि असभुवी धातूला शत्रू प्रत्यय लागून संत शब्द सिद्ध होतो. पण संत आणि साधू याच्यामध्ये अंतर आहे. संत शब्द सत्तावाचक चालतो आणि साधू शब्द सामर्थ्यवाचक चालतो. असा दोन्हीत फरक आहे. जरा व्याकरणाच्या अंगाने बोलायचं. आता व्याकरणाची कुणाला व्याकरणामध्ये स्वारस्य आहे मला माहिती नाही, पण मला लक्षात आलं म्हणून सांगतोय. सत्ता आणि सामर्थ्य अशा दोन संकल्पना आहेत. सत्ता वेगळी असते आणि सामर्थ्य वेगळं असतं. जिथे सामर्थ्य असतं तिथं सत्ता येईलच याची शाश्वती नसते, आणि जिथे सत्ता असते तिथं सामर्थ्य उपलब्ध होईलच याची शाश्वती नसते. सत्ता आणि सामर्थ्य या दोन गोष्टी जोपर्यंत एका केंद्रात येत नाहीत तोपर्यंत ज्ञान होत नाही, हा मुद्दा आहे. याच्याकरता बोललो. सत्ता शब्द, संत शब्द सत्तेचा वाचक आहे, तिथं संत सत्ता एवढाच विचार करायचा. आणि साधू शब्द सामर्थ्याचा वाचक आहे. ज्या संतांच्या ठिकाणी सामर्थ्य आहे त्याला साधू म्हणा, आणि ज्या साधूच्या ठिकाणी सत्ता आहे त्याला संत म्हणा. असा दोन्हीत फरक पडतो. आता याचे खुलासे करताना दृष्टांत द्यावे लागतील मला. घरामध्ये महिनाभर नोकरी करून पगार आणणं हे आपलं सामर्थ्य आहे. पण आपण आणलेला पगार कसा खर्च करायचा ही तिची सत्ता आहे. लक्षात आलं का? आता हे जास्त स्पष्ट होईल मला वाटतं. हां, हे लक्षात येण्यासारखं आहे. महिनाभर नोकरी करून घरी पगार आणणं हे आपलं सामर्थ्य आहे, आणि आणलेले पैसे कसे खर्च करायचे हे आपण नाही ठरवू शकत. हे ठरवणारी तिची सत्ता आहे. त्या पैशावर तिची सत्ता आहे आणि पैसा आणण्याचं सामर्थ्य आपलं आहे. कारण काय आहे, सत्ता हा शब्दच मुळात स्त्रीलिंगी आहे, त्याच्यामुळे तुम्ही विचारच करू नका दुसरा. हां, ती सत्ता असाच शब्द तो चालतो. त्यामुळे जिथं ती असते तिथेच सत्ता जाते. याचा खुलासा करू आता. धन्यवाद. मला आता पुढं काय सांगायचं आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी सज्जन, संत आणि साधू या तिन्ही शब्दांचा विचार केला आहे. मला त्याच्या फार तपशिलात जायचं नाही आहे, पण इथं साधू बोध झाला असा शब्द दिला. ज्याला ज्ञान प्राप्त म्हणून काय आहे, उपनिषदांनी चिंतन करताना काय सांगितलं, तद विज्ञानार्थम गुरुम एव अभिगच्छेत समित पाणीही श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. श्रोत्रियत्व आणि ब्रह्मनिष्ठत्व अशा दोन गोष्टी आहेत. तुकाराम महाराजांचं एक प्रमाण मगाशी दिलं, सेवितो हा रस, वाटितो अणिका, घ्या रे होऊ नका रानभरी. सेवितो हा रस हे संत आहेत आणि वाटितो अणिका हे साधू आहेत. हे लक्षात घ्या. अंतर कुठे पडतं ते सांगतो. श्रोत्रियत्व आणि ब्रह्मनिष्ठत्व कुठे येतं? ब्रह्मनिष्ठत्व आहे ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे, आणि श्रोत्रियत्व ज्याच्या ठिकाणी आहे ज्याला झालेलं ब्रह्मज्ञान इतरांना देता येत आहे. अनेक लोक असे ज्यांना ब्रह्मज्ञान झालंय पण जगाला देता येत नाही आहे, आणि आमच्यासारखे ज्ञान वाटतायत पण त्यांना झालेलं नाही आहे. फरक पडतो की नाही? ज्यांना प्राप्त होतं त्यांना देता येतच असं नाही, आणि जे देण्याच्या तयारीत असतात त्यांना मिळतंच असं नाही. मला खूप दान करायचं आहे पण माझ्याजवळ पैसेच नाही आहेत, आणि काही जणांना खूप पैसा मिळाला आहे पण त्यांना दान द्यायचंच नाही आहे. दोन्हीत अंतर आहे की नाही? ब्रह्मनिष्ठ कोण आहे? गुरु. ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे ते, पण तो जर इतरांना देऊ शकत नसेल तर त्याला गुरु म्हणता येणार नाही. आपल्याला ब्रह्मज्ञान होणं आणि आपल्याला झालेलं ब्रह्मज्ञान इतरांना देता येणं या दोन गोष्टी स्वतंत्र आहेत. ज्याला ब्रह्मज्ञान झालं तो संत आहे,
आणि आपल्याला झालेलं ब्रह्मज्ञान इतरांना देता येतं तो साधू आहे. हे दोन्हीतलं अंतर जर लक्षात घेतलं तर ज्ञानेश्वर महाराज इथं म्हणतात साधू बोध झाला. आम्हाला ज्ञान दिलं कुणी? साधूंनी दिलेला बोध आहे. संत देऊ शकत नाहीत का? देऊ शकतात. मग साधू शब्द का वापरला? आपल्याला झालेला बोध आपल्याला सुद्धा इतरांना देण्याची जबाबदारी आपल्यावर येते, या दृष्टीनं साधुबोध असा शब्द आहे. मी त्याचा खुलासा आत्ता करत नाही, उद्या करणार आहे. मी फक्त विषयाला तोंड फोडून ठेवलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय होईल? आपल्याला बोध प्राप्त होईल, ज्ञान प्राप्त होईल. आता तो बोध कोणता? त्याचं स्वरूप काय? तर दोन स्वरूपं त्याची ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली. त्या बोधाचा पहिला परिणाम नुरोनिया, तो उरतच नाही. नुरोनिया ठेला हा पहिला परिणाम आहे. आणि ठाईच मुराला हा त्या बोधाचा दुसरा परिणाम आहे. तो उरत नाही हा पहिला विचार आहे, आणि तो नुरोनिया ठेला हा एक परिणाम, आणि ठाईच मुराला हा ज्ञानाचा दुसरा परिणाम. ज्ञानानं काय होतं? ज्ञानानं तो जीव उरत नाही, तो ब्रह्म होतो. आणि ठाईच मुराला तो ब्रह्मही राहत नाही, हा त्याचा दुसरा परिणाम. हे ज्ञानाचं यथार्थ लक्षण ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला या अभंगातून बोलून दाखवलं आहे. हे ज्ञानाचं नेमकं स्वरूप काय आहे? हे नुरोनिया ठेला म्हणजे काय आणि ठाईचं मुराला म्हणजे काय? दृष्टांतानं ज्ञानोबारांनी पुढं बोलून दाखवलं आहे. कापुराची वाती उजळली ज्योती ठाईचं समाप्ती झाली जैसी, हा दृष्टांत देऊन सांगितला आहे. पण त्या दृष्टांतापर्यंत जाण्याकरता आधी हा सिद्धांत काय आहे, ज्ञानाचं नेमकं लक्षण काय, ज्ञानाचं नेमकं स्वरूप काय, याचा विचार या अभंगामध्ये ज्ञानोबारांनी पहिल्याच चरणामध्ये केला आहे. त्याचा थोडासा विस्तार आपल्याला करावा लागणार आहे. कारण का? कारण असं आहे, ज्ञानाचा विचार करताना ज्ञायते अनेन इति वा ज्ञानम असं ज्ञानाचं एक लक्षण आहे, आणि ज्ञप्तिर ज्ञानम असं ज्ञानाचं दुसरं लक्षण आहे. आता मला माहीत नाही आपल्यापैकी व्याकरण कुणाकुणाच्या लक्षात आहे, मला माहीत नाही. ज्ञायते अनेन इति वा ज्ञानम हा कर्तरी प्रयोग आहे, आणि ज्ञप्तिर ज्ञानम हा भावे प्रयोग आहे. काही आठवत आहे का शाळेतलं? काय कर्तरी प्रयोग भावे प्रयोग काही आठवत आहे? नसेल. नंतर संबंधच आला नाही ना. नंतर शिकरणाचा जेवढा संबंध आला तेवढा व्याकरणाचा आला नाही ना, तेवढा आला नाही. भावे प्रयोग वेगळा असतो, कर्तरी प्रयोग वेगळा असतो. आता याच्यातला फरक काय तो उद्याच सांगतो, सांगत नाही आत्ता. पण ज्ञानेश्वर महाराजांनी कोणत्या अर्थाने नुरोनिया ठेला आणि ठाईचं मुराला हे जे ज्ञानाचं लक्षण सांगितलं आहे, त्या ज्ञानाची नेमकी भूमिका आणि ज्ञानाचं हे स्वरूप याचा विचार आपल्याला थोडासा करायचा आहे. आत्तापुरता इथे थांबतो, आपली वेळ संपली म्हणून. उद्या संध्याकाळी 6 वाजता आपण पुन्हा भेटू. त्यावेळेला हे ज्ञानाचं स्वरूप आणि ज्ञानाचं लक्षण जे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे, कोणतं ज्ञान जे गुरुकृपेतून प्राप्त होतं, जे संत संगतीतून प्राप्त होतं, जे साधूकडून प्राप्त होतं, त्या ज्ञानाचा विचार ज्ञानेश्वर महाराज विशेषत्वाने मांडतायत. त्याचा थोडासा विचार करायचा आहे, थोडा म्हणजे थोडासा विस्तारानंच करायचा आहे. आणि उरलेल्या अभंगाचे विचार आपल्याला करायचा आहे. मोक्षरेखे आला भाग्यविनेटला साधूचा अंकिला हरिभक्त हे का म्हटलं त्याच्याकरता तोही विचार आपल्याला थोडासा करायचा आहे. तो उद्या आणि परवाच्या सत्रामध्ये आपल्याला करायचा आहे. तेव्हा राहिलेला विचार उद्याला पाहू. आत्तापुरता इथे थांबतो आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.